नमस्कार, मी निखिल लासुरे सिंजंटा इंडियातर्फे कृषक 2026 बारामतीमध्ये आपलं स्वागत करतो. सिंजंटाने यावर्षी या ठिकाणी प्लॉट आणला आहे HP 1085 एक मिरचीमध्ये नवीन वाण आहे की जे 1085 वाण आणलेलं आहे. ह्या वाणाची जर खासियत सर सांगायची झाली तर हे ड्युअल पर्पज वाण आहे, म्हणजे हिरव्यासाठी पण वापरता येतं आणि लाल याच्यासाठी पण वापरता येतं, म्हणजे जी लाल मसाला तयार करतात, चटणी तयार करतात त्याच्यासाठी वापरलं जाणारं वाण आहे. आता याचे वैशिष्ट्य, ठळक वैशिष्ट्य सर सांगायची जर झाली तर हे वाण रोगप्रतिकार क्षमता याच्यात खूप चांगली आहे. या मिरचीमध्ये जे मेजर प्रॉब्लेम येत असतात थ्रिप्सचा किंवा व्हायरसचा, या दोन रोगांसाठी एक चांगलं म्हणजे प्रतिकारक्षम असं वाण आहे. याच्यात अजून दुसरी गोष्ट सांगायची जर झाली तर या फळाची आपण लांबी जर बघितली एक 15 सेंटीमीटरपर्यंत लांबी. दुसरी गोष्ट याच्यात अजून ह्याच्या मालाला चमक चांगली आणि याची किपिंग क्वालिटी चांगली की जे लांबच्या मार्केटला ट्रान्सपोर्टला चांगलं आहे. आपण हे जे वाण आहे हे लागवड केल्यापासून एक 50 दिवसापासून चालू होतं, म्हणजे रोप लावल्यापासून 50 दिवसापर्यंत चालू होतं. सरासरी आपण जो आत्ता हा प्लॉट बघतो याच्यात 3 तोडे झालेले आहे. आत्ता हे बारामतीत आहे आणि हा 90 दिवसाचा प्लॉट आहे. याच्यात 3 तोडे झालेले. पहिलं हार्वेस्टिंग 50 ते 55 दिवसापर्यंत. आता याच्यात जर सेटिंग बघायला गेलं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बऱ्यापैकी एकदम उत्कृष्ट अशी सेटिंग आहे की जे इतर वाहनात आता तुम्ही सगळीकडे बघितलं आहे बारामतीत कोणत्याही वाहनात नाही. याच्यात अजून एक वैशिष्ट्य आहे की याचा खालपासून वरपर्यंत माल आहे. आता हे जे फ्रुट्स मोठे आहे तरी वर फ्लॉवरिंग चालू आहे, म्हणजे फ्लॉवरिंग ड्रॉप होत नाही याच्यात. ही व्हरायटी आपण वर्षभर लावू शकतो आणि ड्युअल पर्पजसाठी पण यूज केला जातो, म्हणजे लाल पण पिकवले जाते. आता हे जे मिरची आपल्या महाराष्ट्रात जे कर्नाटक बॉर्डर आहे त्या भागात लाल करण्यासाठी पण केली जाते. याला मार्केट पण चांगलं आहे आणि याची तिखटपणा जर विचार केला तर मध्यम तिखटपणा आहे, जास्त पण नाही तिखटपणा, मध्यम तिखटपणा आहे का जेणेकरून बऱ्यापैकी लोक याचा वापर केला असतं. काही ठिकाणी जास्त तिखट खातात, काही ठिकाणी कमी तिखट खातात. कमी तिखटसाठी, मिडियम तिखटसाठी एकदम उत्कृष्ट असं वाण आहे. दुसरी गोष्ट याच्यात याची जी मिरची पावडर केल्यानंतर मिरची पावडरमध्ये काय प्रॉब्लेम असतात का जाळे तयार होतात त्या पावडरमध्ये स्टोरेज केल्यानंतर, तसं याच्यात काय प्रॉब्लेम नाही. आता हे जे लाल मिरची पावडरचं मोजण्याचं एकक असतं व्हॅल्यू, याची असतं व्हॅल्यू खूप चांगली. आता तुम्ही बघा याला सेटिंग चांगली, याला कुठंही रोग आलेला नाही, व्हायरसचा वगैरे प्रादुर्भाव नाही. आता या ठिकाणी कुठं नाही. ओके, थँक्यू.